म्हणजे काय झालं? तू बोलले सत्यजित रावांशी? काय म्हणाले ते? सत्या लग्न करत दुसऱ्या पोरीशी. दुसऱ्या मुलीशी म्हणजे? असं कसं करू शकतात ग ते? त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना? प्रेम आहे नाही, प्रेम होत. त्याचं माझ्यावर प्रेम होत, आता नाही. तो फार पुढे निघून गेलाय आई. सत्या माझ्या आयुष्यातून दूर निघून गेलाय. माझ्यामुळेच झालंय हे समत. मीच तुझ्यापासून तुझं प्रेम हिरवून घेतलंय. मीच जबाबदार आहे समतेला. अमरे, काय झालं? मामी का रडताय? अरे रिजब, दीदी आत्ता सत्यदाजींच्या घरून आली. सत्यदाजींचं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरलंय. काय? पण असं का करतोय सत्या दादा? अगं म्हणजे तुझ्यावर प्रेम आहे असं अख्ख्या जगाला ओरडून सांगत होता तो. आता असं का करतोय? अमरे, काय बी करून सत्या दादाला थांबवायला पाहिजे बघ. कुठल्या हक्काने थांबवणार आहे आपण? बरोबर आहे. कुठल्या हक्काने थांबवायचं? जेव्हा मंजू स्वतःच्या प्रेमाची कबुली देणार होती तेव्हा मीच अडवलं तिला. मीच नकार द्यायला भाग पडलं. माझ्यामुळे चालेल, माझ्यामुळे चालेल. मामी, मामी, हा यागा काय करतेस? हे बघ, तुझा काहीच दोष नाही यात. तुझ्या जागी दुसरी कुठली बी आई असती तर तिने हेच केलं असतं. अमरे, काय बी झालं तरी सत्या दादाला थांबवायला हवं बघ. जर त्याने दुसऱ्या मुलीशी लगीन केलं तर मग मी माझं आणि मंजीचं लगीन लावून देईल. बलमा, पार्कात मिठी मारून झाली. पंडित बोलून मुहूर्त काढून झाला. पण अजून असं काय करायचं ज्यानं वाघमारे ट्रिगर होतील? लग्नाची तयारी. काय? आपण आता खरेदी करायची, म्हणजे शॉपिंग करायची. दागिने, कपडे, बस्ता बिस्ता सगळं खरेदी करायचं. अरे पण त्यांना काय होणार आहे? सांगतो 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 सगळी गाणी वाजणार. आपण काय करायचं माहितीये का? तुम्ही दोघांनी शॉपिंगला जायचं. तो वाघमाऱ्यानं बोलवून घ्यायचा हा प्लॅन आहे माझ्या डोक्यात. अरे पण मंजूताई तिथं आल्यावर त्यांना काय होणार आहे? काय होणार? तुम्ही दोघांनी मिठी मारली त्यावेळी काय झालं तेच होणार. त्यांची जलशी होणार. त्यांचा दूर जाळ संघ काढायचा बाहेर आपण. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. एक नंबर आयडिया आहे. मग बलमा दादा, पप्प्या कुठे आहे रे? सत्या पप्प्या जरा गावाला गेलाय. त्याचं लग्न ठरलंय ना. काय? अरे असं काय बघताय? पप्प्याचं लग्न ठरलंय, आनंदाची गोष्ट आहे ना. नालायक पप्प्या, माझ्या बरोबर प्रेमाची नाटकं करतो आणि मंगळसूत्र दुसऱ्याच मुलीच्या गळ्यात घालतो. गावाला गेलाय ना? गावाला जाऊ दे तर चंद्रावर जाऊ दे. आता त्याला मी काय सोडतच नसते बघ. तू शांत हो बाळ, शांत हो, शांत. मग नाही व्हायचं शांत. गंडवलं 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 गंडवलं. हा का मीच आहे पप्प्या. पप्प्या, तू अगं, अरे तू अशी आहेस? तू मुलगी आहेस पप्प्या? होय. तू मला आधी का नाही सांगितलंस? नाही, मी तुझ्या बरोबर एवढी लग्नाची स्वप्न रंगवली आणि तू. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. मी सांगतो विषय काय.
किंवा आमचा सत्या. वाघमारे मॅडम याच्या बायको होत्या. काही दिवसापूर्वी यांचे चुकून लग्न झालं. मग याचे डिवोर्स घ्यायचं ठरलं. पण डिवोर्स व्हायच्या आधी ह्या दोघांच्यात प्रेम झालं. पण ते प्रेम व्यक्त कोणी केलं नाही आणि अपरिहार्य कारणामुळं यांच्यात डिवोर्स झाला. पण ह्या दोघांना एकत्र येण्यासाठी ह्या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हे दोघं एकत्र आलीत तर वाघमारेची जलशी होईल. वाघमारे सत्यावर प्रेम करायला लागतील. ते प्रेम व्यक्त करतील म्हणून ह्या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हे दोघं एकत्र आलीत की मग ती दोघं एकत्र येतील असं काहीतरी आहे. डंटन टिळलेले. म्हणजे तू आता सत्या बरोबर लग्न करणार? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, पप्या फक्त मित्र म्हणून माझी मदत करतोय. हा, तो तुमच्याशीच लग्न करणार आहे. त्याचा लय जीव आहे तुमच्यावर. नक्की ना पप्प्या? होय, माझा लय जीव आहे तुझ्यावर. मग ठीक आहे. हा बोल पप्प्या. हॅलो मंजुताई. अगं आईला साडी घ्यायचीय. का रे, वाढदिवस आहे का त्यांचा? अरे नाही, असं सहजच घ्यायचंय. पण ते मला साडीतलं काय कळत नाही ना, म्हणून म्हणलं तू येते का माझ्या बरोबर मार्केटला? तुझ्या पसंतीने घेतले असते मग. ठीक आहे, येते. हा बरोबर चालतंय. बलमा दादा झालं ना काम? चौकाशी पाय मुरगळत. हे बघ सत्या, वाघमारे आल्या, त्यांना बघून लगेच पावळू नको. त्यांच्या प्रेमात पडू नको. तुला ह्याच्या नाही, हिच्या प्रेमात पडायचं लक्षात ठेव. त्या जवळ आल्या की कसं वागायचं माहितीये का? असं रोमॅन्टिक वागायचं. असा हात हातात घ्यायचा प्रेमान, असं गुलू 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 प्रेमान बोलायचं. आणि मग असं जवळ घ्यायचं, असं जवळ घ्यायचं, असं जवळ घ्यायचं. ए नाही काय करा तुला? तुला लगा बघून माझी लगीन करायची इच्छा नाही घ्या. आणि काय करू तुला? कळलं तुला काय करायचं? सत्या, वाघमारे आले मोठे. स्वाती, ही साडी छान दिसेल बघ तुला. ओ माय गॉड, छान आहे. ही साडी कशी वाटते स्वाती? अय्या हो, खूपच सुंदर आहे. छान दिसते. स्वाती, हा कलर बघ ना. हा पण लय सुंदर दिसेल तुला. थांबा, आपण ट्राय करून बघूया. हो, ब्युटिफुल की नाही? जरा ड्रेस पण दाखवतो का? हा छान आहे, आवडलं मला. हा ट्राय करून पाहताय का मग? ट्राय करून बघताय का मग? नाही, बसेल.
तुला कोण बघणार आहे? स्वाती लवकर या. हो आलेच. चांगला दिसलं वहिनीला ह्यो ड्रेस. वाघमारे, तुम्ही काय पाठलाग करताय का माझा? काय मी कशाला पाठलाग करू तुझा? मग तुम्ही या दुकानात काय करताय? मी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत शॉपिंगला आलोय, त्याचा राग आलाय का तुम्हाला? नाही, मागच्या टायमाला कसे रुपालीचे कान भरले होते तसे हिचे पण कान भरायचा विचार आहे का तुमचा? असं का बोलतोय सत्य? होय बरोबर आहे सत्या, तुझा पाठलागच करतात त्या. घरला पण आल्या, पार्कात आल्या, आता दुकानात पण आल्या. अरे मी तर एक मिनिट, मी सत्याला पार्कात भेटले होते ते तुला कसं कळलं? मी पण तिथं आहे. मी तिथं नव्हतो. जिगरी दोस्त आहे माझा यो, यानं मला सगळं सांगितलं. हा बरोबर आहे वाघमारे, तुम्ही विषय बदलू नका. तुम्ही मला सांगा की तुम्ही माझा पाठलाग का करत होता? अरे मी पाठलाग करत नव्हते, मी ते पप्प्या बरोबर. काय पप्या बिप्या नाही, मला सांगा की कबूल करा तुम्ही पाठलाग करत होता ते. हा वाघमारे, खरं बोलून विषय संपवा. हा बलमा, मी खरंच बोलते, मी पाठलाग करत नव्हते. उगाच खोटा ऐकून माझं डोकं फिरवू नका आता. वा 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 वा, बघितलंच का बलमा? आपण डोकं फिरवतोय म्हणे, म्हणजे ह्याने आपलं मागणं फिरायचं, आपला पाठलाग करायचा, आणि आपण जा विचारलं तर आपणच डोकं फिरवतोय. ए सत्या, आता जरा अति होत्या तुझा. मी शेवटचं सांगते, मी पाठलाग करत नव्हते. काय झालं? शांत बसा, बाकी जेवण कस्टमर आहे तिथे. कसं शांत होणार मॅडम? अहो या मॅडम माझा पाठलाग करतात. आधी पार्कात आल्या, मग घरात आल्या, आता दुकानात बी आल्या, मग कसं शांत होणार? ओ मॅडम, मी काय याचा पाठलाग करत नव्हत्या. मला साडी घ्यायची होती, माझा भाऊ येणार होता सोबत. मग कुठं आहे भाऊ? भाऊ येणार होता ना, मग कुठं आहे भाऊ? कुठं? इकडे कुठं? कुठे गेला? मॅडम, माझा बी मूड गेलाय आता, मला नाही करत शॉपिंग. माहितीये का, आपलं नाटक सगळं उडं पडलं असतं. वाघमारेनं तुला असतं बघितलं असतं तरी बिळाला लागला राहिला असता. माहितीये का, तुला फोन सायलेंट नाही करता येत. ए काय झालं? काय म्हणतेस तिला? तुला काय करायचंय? बायको आहे माझी, चल नाही करला. मग घरात नेऊन समजून घे. ए पप्या, तुला जरा तरी कॉमन सेन्स आहे का? अरे वाघमाऱ्यांना तू फोन करून बोलवलंस ना इथं, मग त्या इथं आल्यावर तुला फोन करणारच. मग फोन सायलेंटवर का नाही ठेवला तू? अरे चुकलं बाबा, चुकलं, नाही लक्षात राहिलं माझ्या. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. बलमा, पुढे काय करायचंय? पुढं ऐका, तुम्ही दोघांनी वाघमाऱ्यांसमोर प्रेमानं वागायचं, एकदम रोमॅन्टिकली वागायचं, त्यांना लई जावायचं. लय शहाणे तुम्ही. म्हणजे असं करता करता आमचं लगीन लागणं म्हणजे मग? अरे तुझ्या संग लगीन करा, काय येडाय काय दियो? बलमा, वाघमारे निघालं. अरे वेळ कशाला घालवताय? दोघं बसा, गाडू नको, बसा नको.
हॅलो पप्या ऐक, आता तू ह्या टायमाला वाघ मारेस आणि सत्या तुझा बॉयफ्रेंड आहे आणि तू पाठीमागं बसलायस तर काय करशील आता ते कर. कोट्याला धर. ये पप्या काय करतोस? अरे बाबा, मला का हाऊस आहे हे करायची, पालमा सांगायला लागला म्हणून करायला लागलोय. पप्या हॅलो पप्या, आता ऐक, केसावरनं दाढीवरनं गालावरनं असं प्रेमानं हात फिरव. हा फिरव. करेक्ट करेक्ट करेक्ट. ए बाबा, एक तर तू तरी फोटो काढायचा, आम्हाला तरी जाऊ दे. त्या पोरीचा चेहरा पावत नाही आम्हाला. ए सोनं पागलं, तो मला कसं बोलतोय नालायक मूर्ख कुठला. ए काय बोललास रे? काय बोलायच नाही तिला, माझी होणारी बायको आहे ती. नॉनसेन्स. ओ साहेब, ओ साहेब, ओ आओ, आता तर आमची मंजी बी घरी पोचली असन. सोडा घ्या आता तरी आम्हाला, जाऊन दे की. होय होय, तसं बी आता सिद्ध झालंय ना आम्ही काय केलं नाही म्हणून, मग कशाला इथं आम्हाला आतमध्ये ठेवलंय. बाई, तुम्ही काय तर बोला की तुमच्या साहेबांशी. हा, आम्हाला इथनं बाहेर काढा म्हणावं. अहो आम्ही काय केलं नाही सिद्ध झालं ना आता. हे बघा आमच्यावर अन्याय करताय बरं का तुम्ही. किती दिवस इथं आम्हाला अडकून ठेवलंय, एकतर कोर्टात बी नेलं नाही आम्हाला. अहो आमच्या हातात काय नाही, वकील तरी आला पाहिजे ना, तर केस तरी मागे घेतली पाहिजे, तरच तुम्हाला सोडतील. नुसती सांगानी मोठी, कामाने मोठी हो म्हणा. अगं तिचं सोड, कोर्टाने जर आपल्याला जामीनच नाही दिला तर. ये फुकते, अगं कवा तर चांगलं बोलत जास, जाऊ तेव्हा नाटक लावत असतीस बघ तू. नाही नाही, असं नाही होऊ शकत. काय बी झालं का नाही तर हिथं सुटायलाच पाहिजे आपण. मम्मी साहेब आणि मिश्रीवाली बाई, माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. आपण मंजूला विनंती करू, तिच्या पाया पडू, तिला बनू की आम्हाला यातलं बाहेर काढ. मी इथं जेलात खडी फोडीन, पण त्या मंजेचं पाय नाही धरणार अजाबात. बरोबर बोलते फुकते, मी बी धरत नसते पाय. दोघी बाबा इथं खडे फोडत, उद्या मंजूची सत्याची पोरं येतील पार आणि म्हणतील आमच्या आजीचे यालात, आमच्या आजीचे यालात. तवा नाही नाही, माझ्याशिवाय काय त्या सत्याचं लगीन होत येतलंच ते. मी मग बाहेर कसं पडणार तुम्ही? बघाच आता तुम्ही आपण कसं हिथनं बाहेर पडतो ते. आता त्या निवडला विनंती करायची हाय का आता. अगं आत्ताच तर म्हणली की तू तिला विनंती नाही करायची, तिचं पाय धरायचं नाही ती. मग नाहीच धरायची की. कवे ये, बरं झालीस बघतो आलीस ते. मम्मी डबा आणलाय, जेवून घ्या. नका मला जेवायचं, बघ नाही मला. मम्मी असं नका करू, जेवणावर राग काढून काय होणार आहे. मग काय करू, तिथं माझं पोरगं माझ्या बिगर लगीन लावायला लागलंय आणि मी इथं कुठं बसली आहे. मला तर वाटतं की मी इथनं बाहेर पडणार. नाही नाही मम्मी, मी असं कधीच नाही होऊ देणार. थांबा, मी काहीतरी करते, तुम्ही पण मला आयडिया द्या की. कवे मी सांगितलं तसं करशील ना तू? हा हमरे
चल जेवून घे बघू. नकोय मला. का असं काय करतेस? हा हे बघ, लागल तुला चांगली नोकरी अगं. त्यासाठी खाणं पिणं सोडायची काय गरज आहे? आई अगं आत्ता भूक नाही मला, मी नंतर जेवीन ना. थांब, अशी नाही तू ऐकायची. दर हा कर. नको ग. दर घे पटकन. डीजा, तू पण जेवतोस? नाही नको, जेव तू. डीजा, तुला आत्याची आठवण येते का रे? होय येते थोडीफार, पण जास्त नाही, कारण पोरगा म्हणून माझ्या नशिबात शिक्षण आलेच नाही. मम्मी सारखं पैसा 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 करत राहिली, आई सारखं वागलीच नाही कधी. आणि पप्पा, त्यांच्याकडून काही शिकावं असं कधीच वाटलं नाही मला. पण मामी, बरं झालं मी तुमच्या सोबत आहे, नाहीतर सगळ्या आया माझ्या मम्मी सारख्याच असतात असं वाटायचं मला. काय बघतो आता जरा दिले ना पप्पे मी. हे बलमा, मला ना तुझी आयडिया आधी लय भंकच वाटली होती. मला वाटलं की काय बी करायला सांगतोय, पण जेव्हा मी वाघमाऱ्याचा जळफळाट बघितला तेव्हा मला एवढी मज्जा आली, सांगतो. एक नंबर आयडिया दिली बघ. एक नंबर आयडिया. पण काय फायदा, वाघमारेने त्यांच्या मनातली गोष्ट सांगितलीच नाही ना. अरे बोलतील कधी तर. कधी केस पांढरे झाले हो. चालेल, मला वाघमाऱ्यांसाठी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे. बाळा, ए बाळा, बाळा, एवढं पण थांबायचं नाही रे आपण. कधी म्हातारं झाल्यावर लगीन करणार आहेत का काय? म्हातारं झालं माहितीये ना, दिसायचं कमी येतं. चुकून पप्पा माझ्या गळ्यात हार घालशील. ए, हसण्यावर उपयोग नाही. आपण लई दिवस वाट बघू शकत नाही. अरे मग अजून काय करायचं? आता एवढं सगळं करतोय ना, आता लग्नाची तयारी करायची.